तुम्ही दळवी अकॅडमी आणि राजनंदिनी अकॅडमी तुम्ही लावली, तुम्हाला कशाबद्दल तुम्ही अकॅडमीसाठी कोणत्या हेतून आला हे मला सांगा बरं. पोलीस भरतीसाठी आलोय आणि ही अकॅडमी माझी मैत्रीण सोनाली बेले तिने लावली होती. ती लास्ट वर्षी 2023च्या बॅचला होती. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तिने ग्राउंड 35+ केलं आहे आणि ती ह्या वर्षी पोलीस भरतीमध्ये क्लिअर झाली आहे आणि मुंबई पोलीसमध्ये तिची निवडही झाली आहे. तुम्ही झाला आता 2-3 दिवस झाला अकॅडमीला आलात, तुम्हाला फिजिकल बद्दल आणि लेखीबद्दल काय बोलू शकतो? फिजिकल टॉपमध्ये आहे, म्हणजे जो आत्मविश्वास पाहिजे फिजिकलसाठी तो ह्या अकॅडमीमध्ये पूर्णपणे मिळतो. माझं पहिलं ग्राउंडला असं होतं की मी किती मुलींना क्रॉस करेल, किती काय करेल, पण जसं फिजिकलमध्ये येते ना तर सरांचा एक आत्मविश्वास जो आमच्यासाठी असतो ना, त्यामुळे आमचं फिजिकल जेवढं आम्ही देतो त्याच्यापेक्षा 5%, 10%, 100% आम्ही देऊन टाकतो. तुम्हाला कसं वाटतं आताच येणाऱ्या पोलीस आगामी भरतीमध्ये तुम्ही फिजिकलला पात्र होऊ शकता का? हो नक्की. सरांचा असाच आमच्या पाठी हात असेल तर आम्ही नक्की ह्या वर्षी फिजिकलसाठी टफ देऊ. मग तुम्हाला दळवी अकॅडमीचं फिजिकल कसं रपंट वाटतं का, चांगल्या पद्धतीने वाटतंय का? खूप, म्हणजे सर्च केल्यावर गुगलवर जेव्हा मी सर्च केलं तर 5 स्टार अकॅडमी ही सर्वात पहिलं दळवी अकॅडमी राजनंदिनी अकॅडमीसाठी चालली होती. तर त्यामुळे मला वाटते की बेस्ट मुलींसाठी बेस्ट अकॅडमी जर आहे ती राजनंदिनीच आहे. आणि दुसरं विचारायचं होतं की नवी मुंबई, बेलापूर, परत वाशी आणि किंवा महाराष्ट्रातल्या मुलींना की आता समजून गेला की तुम्ही आता पोलीस भरतीमध्ये फक्त कमी जागा आहेत, मुलींना ओपनसाठी मिनिमम 40च्या वरती मार्क पाहिजेत आणि कास्टवाल्या मुलींना 35च्या वरती मार्क पाहिजे. तर तुम्ही महाराष्ट्रातल्या मुलींना काय सांगू शकता की फिजिकलबद्दल, दळवी अकॅडमीबद्दल काय सांगू शकता? सर आमचं जे अकॅडमीमध्ये कोचिंग घेत आहेत ते 30% या 40% वर नाही, ते तुम्हाला 45% म्हणजे 45+ मार्कावरच तुम्हाला आणून ठेवतात. त्यांचं असं नाही की महाराष्ट्रामध्ये देत आहेत की पुण्यामध्ये, तसं काही नाही. तुम्ही 40+ घ्यायचे म्हणजे घ्यायचे. SC असो, ओपन असो, मुलं असो, काहीही असो, त्यांचं टार्गेट 40+ आहेच आहे. चालेल, येणाऱ्या आगामी पोलीस भरती तुम्ही भरती व्हा, दळवी अकॅडमीला उंच करायची शिवचनी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.